श्रीराम जय जय राम। नमस्कार, सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवर. आणि सगळ्यात आधी तुम्ही आपल्या या चॅनलला भरभरून प्रेम दिलं, प्रतिसाद दिलात, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं, त्यासाठी तुम्हा सर्वांचेच पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि यापुढेही तुमचं असंच प्रेम आणि सदिच्छा आम्हाला भरभरून लाभत राहो, हीच त्या गुरुचरणी आणि ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा दिवस आहे खास. 3.5 मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीया. या दिवसाच्या तुम्हा सर्वांना भरभरून आनंदमय, मंगलमय, गुरुमय अशा शुभेच्छा. असं म्हटलं जातं की या दिवशी आपण जे काही सुरू करतो, जे कुठलंही शुभकार्य, मंगल कार्य सुरू करतो, जी गोष्ट करतो ती आपल्या आयुष्यात वृद्धिंगत होत राहते. आणि म्हणूनच या दिवशी बऱ्याच गोष्टी आपण पारंपरिक पद्धतीने करतो, हे साऱ्यांनाच ठाऊक असेल अर्थातच. या दिवशी सोनं खरेदी करण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे एखाद्या कार्याची जर सुरुवात करायची असेल तर त्याचा प्रारंभ या दिवशी केला जातो. तसंच घरात होम हवन, वास्तुशांत किंवा कुठलंही शुभकार्य, मंगल कार्य करण्याचीही या दिवशी प्रथा आहे आपल्याकडे. आणि अर्थात या अतिशय सुंदर अशा परंपरा पिढ्यानुपिढ्या आपण जपलेल्या आहेत. आपल्यापर्यंत तर त्या पोचल्याच आहेत. आपल्या नवीन पिढीकडेही आपण त्या पास ऑन करतो आहोत आणि त्यांच्यामध्येही त्या रुजवण्याचा प्रयत्न करतो आहोत. याचा खरंच खूप आनंद वाटतो. अर्थात या गोष्टी तर आपण करतच आलेलो आहोत परंपरेने, पण याशिवायही काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण आपल्यात रुजवणं आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत त्या पोचवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? ज्ञान आहे, निस्वार्थ सेवा आहे, प्रेम आहे, वात्सल्य आहे, अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपण आपल्यात आणि आपल्या पुढच्या पिढीतही रुजवणं, जेणेकरून आपलं आयुष्य नितांत सुंदर बनेल, अतिशय आनंदमय बनेल, असा प्रयत्न आपला असला पाहिजे अर्थातच. आणि गुरु कृपा, गुरु मार्ग ही एक अशी गोष्ट आहे ज्यांच्या आयुष्यात ती ज्यांना लाभली त्यांना तर सारं काही या आयुष्यात लाभलं असंच म्हणता येईल, नाही का? ह्याचा अनुभव ज्यांनी घेतला, या गुरुमार्गावर जे चालू लागले आणि ज्ञानाने त्यांच्या आयुष्यात जी गुरुकृपा त्यांना लाभली, त्याचा आनंद काय वर्णावा. गुरुकृपा लाभणं ही खरंच एक अत्यंत उच्च दर्जाची गोष्ट आहे. एकतर हा मानवी जन्म लाभणं, त्याच्यात आपण ज्ञान मार्गावर येणं आणि त्यातही गुरुकृपा लाभणं, हे काही खासच त्रिवेणी संगम आहे, नाही का? आणि अशा गुरुच्या चरणी आपली एक माध्यम म्हणून आपण जी काही सेवा अर्पण करता येईल ती कायम करावी, हे माझं मानणं आहे. अर्थात गुरुसेवा ही सुद्धा गुरुकृपा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याच चरणी आपण ही प्रार्थना करणं, कायम करणं आवश्यक आहे की हे प्रभू, हे गुरुराया, तू मला या मार्गावर आणलंस, ही तुझी खरं तर केवढी मोठी कृपा. पण या मार्गावरनं मला भरकटू कधीच देऊ नकोस. सातत्याने मला त्या मार्गावर जाण्याची जाणीव असू दे आणि माध्यम म्हणून त्याच्या योग्य मला जे काही करता येईल ते त्यावेळी करण्याची सद्बुद्धी तू मला दे आणि माझ्याकडून ते सारं काही करवून घे. ही प्रार्थना सातत्याने आपण करत राहणं आणि ती प्रार्थनाही त्याच्या चरणी वाहणं, हेच खरं तर मला वाटतं एक उत्तम साधक असण्याचं लक्षण आहे, नाही का? आज मला खरं तर खूप आनंद होतोय की ही गुरुकृपेची संधी त्या माऊलीने कायमच मला माझ्या आयुष्यात देऊ केली आणि ही प्रार्थना कायमच मी त्यांच्या चरणी ठेवली की ज्यावेळी मला एक माध्यम म्हणून तुम्ही मला संधी द्याल, त्यावेळी त्या संधीचं सोनं करण्याची सद्बुद्धी मला द्या आणि माझ्याकडून ती सेवा करवून घ्या. अशीच ही छान सेवा त्यांनी माझ्याकडनं कदाचित करवून घेण्याचं ठरवलंय आणि म्हणूनच आज मी तुमच्या सगळ्यांसमोर इथे आहे. आणि आजपासून या सुंदर दिनी, अक्षय तृतीयेच्या दिनी आपण सारेच मिळून या गुरु सेवेला सुरुवात करत आहोत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी खरं तर नामाशिवाय कधीच काही सांगितलं नाही. नाम हे एकमात्र साधन त्यांनी आपल्या साधकांसाठी दिलं. तुम्ही फक्त नाम घ्या आणि तुमच्या आयुष्यात काय काय घडतं याची प्रचिती घ्या, एवढंच त्यांनी फक्त आपल्या साधकांना सांगितलं. आणि त्यांनी या सांगितलेल्या नाममंत्राचा ज्यांनी अवलंब केला, त्या मार्गावर जे चालू पडले, त्यांच्या आयुष्याचं सोनच झालं अर्थातच. महाराजांचं जे पुस्तक आहे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने, त्यांचं हे पुस्तक काही वर्षांपूर्वी आमच्या वाचनात आलं
अर्थातच त्या पुस्तकातनं या अनमोल खजिन्यातनं जे जे मोती आहेत ते त्या आयुष्याला लाभले, त्याचा आनंद काय वर्णावा. आणि म्हणूनच महाराजांनी कदाचित ही कल्पना, ही सद्बुद्धी दिली असावी की हे जे आपल्याला लाभलं आहे ते आपण साऱ्यांच्याच आयुष्यात त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम का बनू नये. आणि हा विचार त्यांनी मनात टाकता क्षणी त्यांनाच प्रार्थना केली की हा तुम्हीच लवकरात लवकर सुफल संपूर्ण करवून घ्या. आणि आज इथे त्याचंच कदाचित प्रतीक म्हणून मी समोर तुमच्या साऱ्यांच्या आहे, इथे बसू शकते आणि तुमच्यासमोर हे जे काही कृपेने, गुरुकृपेने लाभले ते तुमच्या सोबत शेअर करू शकते, तुमच्यापर्यंत ते पोचवण्याचं एक माध्यम म्हणून प्रयत्न करू शकते. यासाठी सगळ्यात आधी त्या गुरुमाऊलीचे आभार. महाराजांच्या पुस्तकात ज्यांनी हे वाचनात ज्यांचे आले त्यांना माहीत असेलच, संपूर्ण वर्षाची म्हणजे प्रत्येक दिवसाचं, अगदी 1 जानेवारीपासून ते 31 डिसेंबरपर्यंत प्रत्येक दिवसाचं त्यांनी प्रवचन दिलेलं आहे. आणि या प्रवचनातनं आपल्याला त्यांनी उद्बोधक असं जे काही ज्ञान आपल्याला देऊ केलेलं आहे ते म्हणजे एक एक शब्द म्हणजे एक एक मोत्या समान आहे. ते एक एक अक्षर वाचताना जसं जसं तुम्ही याच्याशी कनेक्ट व्हाल, तुम्हाला ते रोज हा तर माझा अनुभव आहे की प्रत्येक वेळी आपण ते प्रवचन ज्यावेळी वाचतो त्यावेळी त्यातनं काहीतरी वेगळं आपल्याला सापडतं, त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ, संदर्भ आपल्याला लागत जातो. आपल्या आयुष्यात काही अडचणी असतील, आपल्याला काही प्रश्न पडले असतील, आपल्या काही चिंता असतील, तर त्यातनं सुटण्याचं एक ते माध्यम बनून जातं. आपल्याला आपली उत्तरं त्याच्यात आपसुकच गवसत जातात. अर्थात या ज्या यात्रेवर आपण निघालो आहोत, ही जी सुरुवात आपण करतो आहोत, यात तुम्हालाही हा अनुभव निश्चितच येईल, तो येऊ हीच प्रार्थना आहे माऊलींच्या चरणी. तर आपण अशा या त्यांच्या प्रवचनाला सुरुवात करूया. आणि पहिलं आजचा दिवस आहे 30 एप्रिलचा. इथनं आपण या पारायणाला, या प्रवचनाला सुरुवात करतो आहोत. त्यांचंच नाम घेऊन श्रीराम जय राम जय जय राम. आज दिनांक 30 एप्रिल. जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण. आजचा दिवस अक्षय तृतीयेचा, अर्थातच खास. आजची तारीख आहे 30 एप्रिल 2025. जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण. जोवर धरिली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास. परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती. जग विषयाकार राहिले तेथे प्रेम केले तरी घातासी आले. विषयी एकजीव झालो जाण सुटताना सुटे आपण जाण. मान अपमान जगाचे सुख दुःख हे स्वार्थाचे मूळ आहे जाण. अभिमानात परमात्म्याचे विस्मरण हे जीवपणाचे मुख्य लक्षण. सुख दुःख विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची ओहोटी भरती. आत्मनिश्चय बाणल्या वाचून माया न हटे न सुटे जाण. आता करी शूर मन मायेसी हटवावे आपण. जैसे जैसे बाहेर दिसले त्याचे बीज आपणाशीच उरले. एकच वस्तूची ओळखण जाण पूर्ण होते समाधान. ज्याच्यात मानावे मी सुख त्याच्यातच उद्भवते दुःख. नराचा होय नारायण जर न चुकला मार्ग जाण. जेथे ठेवावी आस त्याचे बनावे लागते दास. देह तो पंचभूतांचा त्याचा भरवसा न मानावा फारसा. मी तुम्हास सांगतो हित दृश्यात न ठेवावे चित्त.
दृश्य वस्तू नाशिवंत असते, भगवत कृपेने समाधान येते. परिस्थिती नसे बंधनाचं कारण, असे आपलेच मनाची ठेवण. देवास पाहावे ज्या रीतीने, तसाच तो आपणास दिसतो जाण. विषयाचा नाही झाला जोवर त्याग, तोवर रामसेवा नाही घडत सांग. आपले आत्यंतिक हित, हेच खरा स्वार्थ जाण. चित्ती जे विषयापासून सुटले, ते आनंदासी आले. रामनाम प्रेमयुक्त चाले धणी, त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी. द्रव्यदारा वर्जित जाण, ही खरी संताची खूण. सृष्टी पहावी भगवदाकारी, प्रेम ठेवील त्याचे वरी. त्याला नारी दुसरी सरी, त्याला नारी दुसरी सरी. आल्या गेल्यास द्यावे अन्नदान, मुखाने भगवंताचे नाम, हृदयात रामाची प्रीती. यासच थोर म्हणती जीवन मुक्ती. न धरावी जगाची आस, तोच होऊ पाहे रामदास. नामात संत, नामी भगवंत. वृत्ती राखावी अत्यंत शांत, हेच संताचे मुख्य लक्षण जाण. जेथे भगवंताचे नामस्मरण, तेथे सर्व संतांचे ठाण. अगरबत्ती जळून गेली, परी सुवासाने राहिली. तैसे रामचरणी झाले जे लीन, तेच खरे जिवंत जाण. संतचरणी झाला लीन, त्याला भाग्यास नाही दुजे उणे. संतांची संगती भगवन नामाने साधते. देहासकट माझा प्रपंच, रामा केला तुला अर्पण. ऐसे वाटते जावे चित्ती, कृपा करील रघुपती. श्रीराम जय राम जय जय राम. हे वाचतानाच इतकं सुंदर वाटतं ना. खरं तर अर्थ काय सांगावा आणि तो अर्थ सांगण्याची आपली पात्रता ती काय. महाराजांनी सारस तर इथे देऊ केलंय. खरंच ही जग म्हणजे एक माया आहे नाही का. मग त्यातले सारे विकार, विचार, मोह, लोभ, राग, मद, मत्सर, अगदी प्रेम सुद्धा मायाच आहे. बघा ना, आपल्या प्रेमातच आपण किती अडकतो. खरं तर त्यातच खरं तर जास्त अडकतो. वाईट करतो त्याचा जितका अभिमान नाही, पण चांगलं जितकं करतो, मग ती सेवा केली, प्रार्थना केली, भक्ती केली, तरी तिचीही आपल्याला माया वाटते, मोह वाटतो. त्याच्यात आपण अडकून राहतो. माझ्यासारखी सेवा तर मीच करतो, माझ्यासारखी भक्ती तर मीच करतो. हाच तर अहंकार नाही का. आणि महाराज तेच सांगतात की हे जग म्हणजे मोहमाया आहे. या मोहमायेमध्ये जो अडकला तो त्यातनं कसा सुटू शकेल, आणि जो त्यातनं सुटलाच नाही तो परमेश्वराच्या चरणी तो कसा लीन होऊ शकेल. तेव्हा जोपर्यंत आपण ही मोहमाया सोडत नाही, तोपर्यंत आपण त्या परमेश्वराचे दास बनू शकत नाही. आणि या जगाची मोहमाया सोडल्याशिवाय आपण त्याच्या चरणी आपल्याला लीन करू शकत नाही. आणि जोवर त्याच्या चरणी लीन होत नाही, तोपर्यंत आनंद हा जो या आयुष्याचा, या जगण्याचा, या जन्माचा गाभा आहे, तो आपल्याला कसा साधणार नाही का. तेव्हा महाराज सांगतात की नाम हे एकमात्र अशी गोष्ट आहे जे तुम्ही सातत्याने घेत राहा, तरच ही मोहमाया तुमच्या आयुष्यातून दूर होऊ शकेल कदाचित. आणि तुम्हाला या आयुष्यात जो आनंद लाभायचा आहे तो लाभू शकेल. तेव्हा तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलाय, तुम्ही तुमचं काम करत राहा. तुमची जी काही कर्तव्य आहेत ती सातत्याने तुम्ही निभावत राहा. आणि ते करता करताच हे नामरूपी जे साधन आहे ते साधत राहा. त्यामुळेच तुमची मुक्ती, तुमच्या आयुष्यातून तुम्हाला मुक्ती मिळायला तुम्हाला लाभ होईल निश्चितपणे. आणि हे नाम ज्याला लाभलं, हे ज्याला साधलं, तिथे संतांची सुद्धा, साऱ्या संतांची तिथे तुम्हाला उपस्थिती जाणवते, परमेश्वराची उपस्थिती जाणवते. अगरबत्ती जशी जळली तरी तिचा सुगंध, सुवास सर्वत्र पसरतो. तसंच हे नाम जर आपण सातत्याने घेत राहिलो तर या आयुष्याला अर्थ लाभेल. या आयुष्यातनं मुक्तीचा जो आपण मार्ग चालत राहणार आहोत, त्या मार्गावर आपण सातत्याने चालत राहू आणि एक दिवस निश्चितपणे ते साधू शकू, नाही का. तर आजच्या या दिवशी या सेवेला तर आपण सुरुवात केली आहे. या मार्गावर चालण्याची सद्बुद्धी आणि त्यांची कृपा ही आपल्या साऱ्यांनाच लाभत राहो. आणि हा सुगंध गुरुकृपेचा आपल्या साऱ्यांच्याच आयुष्याला लाभो आणि आपल्या साऱ्यांचं आयुष्य गुरुमय हो, आनंदमय हो, हीच त्या गुरुमाऊली चरणी, त्या ईश्वर चरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांना पुन्हा एकदा अक्षय तृतीयेच्या आनंदमय, मंगलमय, गुरुमय शुभेच्छा. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ माऊली. जय गुरुदेव.